मनपा कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण, आणखी एकास अटक। महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये आणखी एकाचा सहभाग पोलिसांच्या तपासामध्ये समोर आला आहे। मुख्य संशयित आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून इम्रान मुसा सय्यद राहणार सिव्हिल कॉलनी मुकुंदनगर याला भिंगार कॅम्प पोलिसांनी गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी अटक केली। न्यायालयानं त्याला 17 ऑगस्टपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। धीरज राजपूत परदेशी मुकुंदनगर परिसरातील दर्गादारा इथं पथदिव्यांच्या दुरुस्तीचं काम करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली आहेत। या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजा मियां सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद तिघेही राहणार आलमगीर भिंगार यांना पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतलं होतं। त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजा मियां उर्फ अक्रम याकूब सय्यद राहणार आलमगीर आणि वसीम रहीम सय्यद राहणार फकीरवाडा मुकुंदनगर यांनाही नगरमधनं अटक करण्यात आली। याशिवाय महापालिकेचा वायरमन युनुस खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे। या सर्वांकडे सध्या पोलिसांकडनं कसून चौकशी सुरू आहे। तपासादरम्यान मुख्य संशयित तिघांना इम्रान सय्यद यानं मदत केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। मुख्य संशयितांना त्यानं नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत केली, हत्येच्या घटनेशी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, तसंच घटनेनंतर आरोपींना लपण्यासाठी अथवा पळून जाण्यासाठी त्यानं कोणती मदत केली याचा तपास पोलीस कोठडीत केला जाणार आहे। दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही पोलिसांकडनं शोध सुरू आहे। यामुळे तपासात आणखी काही नावं ही समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।